हॅलो स्टुडंट्स, मॅथ सोल्युशन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत डेफिनेट इंटिग्रेशनचं जे आपलं हायर लेवलचं शीट आहे त्याच्यातील एक्सरसाइज 2 मधले डाउट्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. सो फर्स्ट डाउट, क्वेश्चन नंबर 43 काय आहे? a इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके. अँड लिमिट फ्रॉम 1 टू साइन थीटा. a आपल्याला दिलेला आहे. and b is equal to integration of 1 upon t into 1 plus t square. ठीक है. आणि लिमिट फ्रॉम 1 to cosec theta. ओके. a and b गिवन आहे and then find the value of. आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मी इथे डिटर्मिनंट लिहिते. डिटर्मिनंट ऑफ a स्क्वेअर b. ओके. देन e raised to a into e raised to b, b square and then minus 1, and last row is 1, a square plus b square and minus 1. ओके. तर ह्या डिटर्मिनंटची आपल्याला फाइंड आउट करायची आहे व्हॅल्यू. ओके. a सिम्प्लिफाय करून घेऊयात. a इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. लिमिट फ्रॉम 1 टू साइन थीटा. फंक्शन पण आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 वरती दिसतोय. ओके. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय हवा? 2t, पण 2 नाहीये. सो 2 नी मल्टिप्लाय पण करूयात आणि डिव्हाइड पण करूयात. सो फंक्शन पण आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. बाय युजिंग करोलरी व्हॉट वी गेट? लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर, लॉग ऑफ डिनॉमिनेटर, वेअर लिमिट फ्रॉम 1 टू साइन थीटा. सो विच इज इक्वल टू 1/2. व्हॉट वी गेट? लॉग ऑफ 1 प्लस sin square theta by putting upper limit minus log of t is equal to 1 पुट करना है. so 1 plus 1 2 log 2. ठीक है. so which is equal to 1/2 log m minus log n means log of m upon n. so what we get? log of 1 plus sin square theta upon 2. आणि ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे a ची. ठीक आहे. आता b सॉल्व करून घेऊया. therefore b is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, हा टी तर आहेच. ओके. आणि इथनं टी स्क्वेअर कॉमन घेऊयात म्हणजे बाहेर कोण होईल? टी क्यूब. पण इथे टी स्क्वेअर होता का? नाही, तरी पण आपण कॉमन घेतला म्हणजे इथे काय येणार? 1 प्लस टी स्क्वेअर. आणि सेकंड टर्म काय असेल? 1. अँड लिमिट फ्रॉम 1 टू कोसेक थीटा. ठीक आहे. देअरफोर बी इज इक्वल टू काय करणार? फंक्शन पण आहे आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. कुठे दिसतंय तुम्हाला फंक्शन? ठीक आहे. पुट 1 प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल यू. ओके. आणि मी तुम्हाला अजून एक हिंट सांगितलेली आहे की जर एखादा फॅक्टर आपल्याला डिफिकल्टी क्रिएट करत असेल तर पुट दॅट फॅक्टर इज इक्वल टू सम व्हेरिएबल. सो 1 प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू यू पुट केलेला आहे आपण. डिफरन्शिएट धिस विथ रिस्पेक्ट टू काय घेणार? टी. डिफरन्शिएट धिस विथ रिस्पेक्ट टू टी. सो व्हॉट यू गेट? 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. 1 अपॉन टी स्क्वेअरला काय करणार? हा जो 1 अपॉन टी स्क्वेअर आहे आपण काय लिहू शकतो? 1 प्लस टी रेस टू मायनस 2 अँड विच इज इक्वल टू यू. सो पॉवर पुढे घेतला आणि 1 ने कमी केला. विच इज इक्वल टू डी यू अपॉन डी टी. ठीक आहे. देअरफॉर टी रेस टू मायनस 3 म्हणजेच 1 अपॉन टी क्यूब इंटू डी टी अँड विच इज इक्वल टू डी यू अपॉन मायनस 2. सो आप देख सकते हो डी टी अपॉन टी क्यूब ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. डी यू अपॉन मायनस 2. ठीक आहे. देअरफॉर आता बघा लोअर लिमिट टी इज इक्वल टू काय आहे आपलं? 1. सो टी इज इक्वल टू 1 इथे पुट करूया. यू ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? 2. देन अप्पर लिमिट टी इज इक्वल टू काय आहे? कोसेक थीटा. ओके. तर यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात आपण. यू इज इक्वल टू 1 ऍज इट इज प्लस टी ची व्हॅल्यू कोसेक थीटा. सो 1 अपॉन कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजे आपल्याला काय मिळेल? साइन स्क्वेअर थीटा. सो 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. देअरफॉर बी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, याच्याऐवजी आपण काय टाकणार आहोत? यू. आणि 1 अपॉन टी क्यूब डी टी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे? डी यू अपॉन मायनस 2 वेअर लिमिट फ्रॉम 2 टू 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. देअरफोर बी इज इक्वल टू मायनस 1/2. कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन यू काय येणार? लॉग ऑफ मॉड ऑफ यू वेअर लिमिट फ्रॉम 2 टू 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. विच इज इक्वल टू मायनस 1/2. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करून घेऊयात. सो लॉग ऑफ 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा मायनस लॉग 2. ठीक आहे. ओके. देअरफोर b is equal to minus 1/2 as it is. log m minus log n means log of m upon n. So what we get? log of 1 plus sin square theta upon 2.
आणि तुम्ही जर नीट बघितलं तर बघा 1/2 लॉग ऑफ दिस टर्म म्हणजे हा कोण आहे आपला ए. सो बी इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे ए किंवा ए इज इक्वल टू -बी. तर ही व्हॅल्यू आपण इथे पुट करूयात. आपल्याला हा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे ना. डिटर्मिनंट ऑफ ए ऍज इट इज, ए स्क्वेअर ऍज इट इज, बी ची व्हॅल्यू टाकूयात -a. ठीक आहे. e रेस टू a इंटू e रेस टू -a. b इज इक्वल टू -a पुट केला. b इज इक्वल टू -a म्हणजे आपल्याला -a चा काय मिळेल स्क्वेअर. ठीक आहे. दिस -1 ऍज इट इज, 1 ऍज इट इज, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सो a स्क्वेअर प्लस अगेन a स्क्वेअर, कारण b ची व्हॅल्यू आपण -a पुट केली. अँड हिअर -1 ऍज इट इज. ठीक आहे. विच इज इक्वल टू, बघा इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, म्हणजे ह्या कॉलम मधून आपण मायनस साइन काय घेऊ शकतो कॉमन. सो -1 कॉमन घेतला आपण, आतमध्ये काय मिळेल a स्क्वेअर a. इथे काय होणार, बेस सेम आहे सो पॉवरची ऍडिशन, e रेस टू 0, e रेस टू 0 म्हणजे 1. इथे काय मिळणार a स्क्वेअर अँड देन +1. ओके. हिअर 1 a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 2a स्क्वेअर आणि इथे असणार +1. ओके. तुम्ही जर नीट बघितलं तर बघा हे दोन्ही कॉलम्स आयडेंटिकल आहेत, C1 अँड C3. C1 इज आयडेंटिकल विथ C3 आणि आपण प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत डिटर्मिनंटच्या. जर कुठलेही दोन कॉलम किंवा कुठल्याही दोन रो जर आयडेंटिकल असेल तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू डिरेक्टली काय येते 0 येते. ओके. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 0 अँड हेन्स ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट सोल्युशन. क्वेश्चन नंबर 45. ओके. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे कुणाची, इंटिग्रेशन ऑफ tan रेस टू n-2 ऑफ x. ओके. प्लस tan रेस टू n ऑफ x इंटू d ऑफ, ब्रॅकेट मध्ये दिलंय x मायनस ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू ऑफ x मायनस ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू x चा स्क्वेअर मायनस ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू x चा क्यूब. ओके. 0 to π/4. ओके. लेट I इज इक्वल टू गिव्हन इंटिग्रल. हे माहिती ना काय आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन व्हॅल्यू, जे आपण फंक्शन चॅप्टर मध्ये स्टडी केलेलं आहे. मग काय करणार, तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती इफ x लाईज बिटवीन n टू n+1, n आणि n+1 मध्ये जर x लाईज असेल तर त्याची ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट केली तर ती n येते. कसं काय मॅडम, बघा 0 लेस इक्वल x लेस दॅन 1, n ची व्हॅल्यू 0, n+1 म्हणजे इथं 1 आला. सो 0 to 1 मध्ये जर x असेल तर त्याची ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू काय येते 0 येते, आपल्याला माहिती. ओके. आणि इथं बघा आपलं लिमिट काय आहे, x बिलॉंग्स टू 0 to π/4. आपलं फंक्शन 0 to π/4 मध्ये म्हणजे 0 to π/4 ऍक्च्युअली जर तुम्ही काढला पायची व्हॅल्यू 3.14 पुट करा किंवा 22/7 आणि अपॉन 4 करा तर तुम्हाला भेटेल 0.785. फाइंड आउट करून बघा. तर आपला x जर ह्या दोघांमध्ये असेल तर मला सांगा ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू ऑफ x, हा पहिला नंबर आहे, हा दुसरा नंबर, फर्स्ट सेकंड, तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे 0च येणार आहे. सो 0, 0.1, 0.2, 0.3 अप टू सॉन 0.9 पर्यंत ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू काय येते 0च येते. सो जर x 0 to π/4 मध्ये जात असेल तर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन x ची व्हॅल्यू काय येते 0. ओके. याचा काय यूज आहे आपल्याला, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा हा tan रेस टू n-2 ऑफ x ऍज इट इज ठेवते मी, n-2 ऑफ x ऍज इट इज ठेवते. आणि हा जो tan रेस टू x आहे ना, हा बघा मी कसा लिहिते, tan रेस टू n-2 ऑफ x इंटू tan रेस टू 2 ऑफ x. काय केलं मॅडम तुम्ही, बघा बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन करून बघा, बरोबर तुम्हाला हा नंबर मिळेल. इथपर्यंत ठीक आहे. ओके. इंटू d x मायनस ही टर्म 0, ही टर्म 0, ही टर्म 0, का, कारण आपल्याकडे व्हॅल्यू 0 आहे. सो 0 आणि x मायनस 0 म्हणजेच आपल्याला इथे काय मिळेल dx. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x व्हेअर लिमिट फ्रॉम 0 to π/4. ठीक आहे. काय करणार, देअरफॉर I इज इक्वल टू, बघा हा नंबर सेम आहे, कॉमन घेऊयात. ओके. tan रेस टू n-2 ऑफ x कॉमन घेतलं, मग आतमध्ये कोण राहणार, इथे 1 आणि इथे tan स्क्वेअर x, 1 प्लस tan स्क्वेअर x मीन्स सेकंड स्क्वेअर x and limit from 0 to π/4. येस. काय करणार, सबस्टिट्यूशन मेथड. फंक्शन पण आहे आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. दिस इज आवर फंक्शन अँड दिस इज डेरिव्हेटिव्ह. कसं काय, tan x का डेरिव्हेटिव्ह सेकंड स्क्वेअर x. फंक्शन पण आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. तुम्ही ते सबस्टिट्यूशन मेथड पण वापरू शकता किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही करोलरी पण वापरू शकता. कसं काय, फंक्शन आहे, फंक्शनच्या डोक्यावरती काहीतरी पॉवर आहे आणि शेजारी त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, बघितली ना करोलरी. ठीक आहे, आपण वापरूयात. मग आपण काय करतो, त्या फंक्शनचा पॉवर 1 नी वाढवतो. याचा पॉवर 1 नी वाढवणे म्हणजे कोण येणार, n-1 आणि तोच पॉवर काय करतो आपण खाली घेतो.
ठीक आहे. आणि ओके, लिमिट फ्रॉम 0 टू π/4. करोलरी वापरली आपण कुठली बरं, आठवत नाही हो. सो इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x रेज टू n इंटू f डॅश x असं असेल तर आपण काय करतो, फंक्शनचा पॉवर 1 ने वाढवतो आणि तोच खाली घेतो प्लस c. ही करोलरी आपण वापरली. आता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करून देऊयात. ठीक आहे. सो विच इज इक्वल टू, अप्पर लिमिट पुट करते मी, tan रेज टू n मायनस 1 ऑफ x, ची व्हॅल्यू काय टाकणार π/4. ओके, मायनस tan रेज टू n मायनस 1, लोअर लिमिट काय 0, आणि हा खालचा जो नंबर आहे तो तर कॉन्स्टंटच आहे n मायनस 1 ऍज इट इज ठेवला. tan π/4 किती असतो 1, 1 चा किती पॉवर घेतला तर व्हॅल्यू काय येणार 1च येणार 1. ओके, tan 0 काय असतो 0, 0 चा किती पॉवर घ्या पुन्हा 0, आणि अपॉन ला कोण आहे n मायनस 1. याचाच अर्थ आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 1/n मायनस 1. I ची व्हॅल्यू I इज इक्वल टू फायनली 1/n मायनस 1 अँड हेन्स ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट सोल्युशन. ओके ओके, काय म्हटलंय, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x ओके फ्रॉम 0 टू 100 दिलेला आहे आपल्याला, विच इज इक्वल टू a, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे समेशन. ओके, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ r मायनस 1 प्लस x. ओके, आणि लिमिट फ्रॉम 0 टू 1 वेर r रन्स फ्रॉम 1 टू 100. तुम्ही म्हणशाल हा क्वेश्चन तर बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलेला आहे, तुम्ही काय घेता डाऊट मध्ये, कुठून काय घेतलंय काहीच कळलं नाही, खूप शॉर्टकट मध्ये घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन आपण खरं घेतलाय. ओके, तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची, काय करणार, हा क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, लेट इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x इज इक्वल टू, सपोज आपण घेतला कॅपिटल f ऑफ x, स्मॉल f ऑफ x इंटिग्रेशन कॅपिटल f ऑफ x घेतलं. मग बघा, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ स्मॉल f ऑफ x फ्रॉम 0 टू 100 काय येणार, इंटिग्रेशन तर तेच येणार, फक्त आपण लिमिट पुट करणार 0 टू 100. बरोबर. सो विच इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार, f ऑफ 100 मायनस f ऑफ 0. ही व्हॅल्यू महत्वाची. गिव्ह इक्वेशन नंबर फर्स्ट, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x फ्रॉम 0 टू 100 काय आहे, f ऑफ 100 मायनस f ऑफ 0. ओके, काय करणार आता आपण हे फाइंड आउट करूया, विच इज इक्वल टू धिस इज इक्वल टू. ओके, इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट काय करूयात, r इज इक्वल टू 1 पुट करूयात, 1 मायनस 1 0, म्हणजे आपल्याला मिळेल f ऑफ x. ठीक आहे, नंतर r इज इक्वल टू 2 पुट करूयात, म्हणजे काय मिळेल इंटिग्रेशन ऑफ, जर आपण इथे 2 पुट केला 2 मायनस 1 1, म्हणजे आपल्याला इथे मिळेल f ऑफ 1 प्लस x. ठीक आहे, नंतर 3 पुट करूया, 3 मायनस 1 म्हणजे तिथे 2 मिळेल आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ 2 प्लस x. ओके, आणि ह्या सगळ्यांमध्ये लिमिट काय आहे 0 टू 1 0 टू 1 0 टू 1. असं करत करत आपल्याला r ची व्हॅल्यू किती पुट करायची आहे 100 पुट करायची, 100 मायनस 1 म्हणजे असं करत करत आपल्याला काय भेटणार, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ 99 r मायनस 1 100 मायनस 1 99 प्लस x. ओके, अँड लिमिट फ्रॉम 0 टू 1. याच्या पुढं काय तर बघा, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्मॉल f ऑफ x आपण काय म्हणलाय कॅपिटल f ऑफ x. ओके, लिमिट फ्रॉम 0 टू 1. ओके, सेकंड, जर f ऑफ x चे इंटिग्रेशन कॅपिटल f ऑफ x आहे तर f ऑफ x प्लस 1 चं काय येणार, कॅपिटल x प्लस 1, कॅपिटल f ऑफ x प्लस 1. ओके, अँड लिमिट फ्रॉम 0 टू 1 प्लस पुढची टर्म इंटिग्रेशन काय येणार, कॅपिटल f ऑफ 2 प्लस x, लिमिट फ्रॉम 0 टू 1. असं करत करत फायनली काय येणार, f ऑफ 99 प्लस x, लिमिट फ्रॉम 0 टू 1. ठीक आहे, बस ही कन्सेप्ट आपण वापरली. मग काय पुढे बघा, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करूया. ठीक आहे, हे कोण आहे, हे समेशन आपलं f ऑफ 1 मायनस f ऑफ 0. ओके, इथे अप्पर लिमिट पुट करूया, म्हणजे काय भेटणार आपल्याला, f ऑफ 2 मायनस f ऑफ 1, लोअर लिमिट पुट केलं. देन अगेन अप्पर लिमिट म्हणजे f ऑफ 3 मायनस f ऑफ 2. असं करत करत f ऑफ 100 मायनस f ऑफ 99. ओके, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट केलं तर तुम्ही जर नीट बघितलं तर f ऑफ 1 पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल झाला, f ऑफ 2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल झाला, तसाच f ऑफ 3 आणि इथे कुठेतरी तो मायनस असणार आहे, दोघं कॅन्सल होणार. असं करत करत मायनस f ऑफ 99 पण कॅन्सल झाला. मग शिल्लक कोण राहिलं तर बघा, शिल्लक राहिला f ऑफ 100. ओके, आणि मायनस f ऑफ 0, आणि f ऑफ 100 मायनस f ऑफ 0 म्हणजेच कोण आहे, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x फ्रॉम 0 टू 100, आणि त्याचीच व्हॅल्यू काय आहे a. सो आपल्याला आपल्या समेशनची व्हॅल्यू मिळालेली आहे a. ओके, अँड हेन्स ऑप्शन नंबर
बी इज द करेक्ट सोल्युशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 50 नंबर काय म्हटलंय, लेट एफ ऑफ एक्स बी पॉझिटिव्ह कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल ऑन इंटरव्हल ए बी. इंटरव्हल ए बी वरती आपलं फंक्शन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे आणि पॉझिटिव्ह पण आहे. ओके. आणि त्यांनी दिलंय लिमिट एक्स टेंड्स टू ए प्लस ऑफ एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू 1. म्हणजे फंक्शनचं लिमिट त्यांनी 1 दिलेलं आहे, राईट हँड लिमिट. ओके. आणि सेकंड दिलेलं आहे लिमिट एक्स टेंड्स टू बी मायनस एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू 3⁴. या दोन्ही व्हॅल्यू गिवन आहे. इफ अजून एक गोष्ट दिलेली आहे त्यांनी, एफ डॅश एक्स इज ग्रेटर इक्वल एफ क्यूब ऑफ एक्स प्लस 1 एफ ऑफ एक्स. ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. आणि मग त्यांनी म्हटलंय देन द ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ बी मायनस ए. बी मायनस ए ची ग्रेटेस्ट व्हॅल्यू आपल्याला काढायची. ह्या नंबरची ग्रेटेस्ट व्हॅल्यू काय असेल. ओके. काय करणार बघा, आपण हे सिम्प्लिफाय करूया. Therefore f dash x which is greater equal by taking cross multiplication what do we get, f raised to 4 of x plus 1 upon f of x. आणि हेच आपण लिहू शकतो into 1. ठीक आहे. Therefore हा नंबर इथे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार f dash x into f of x. ठीक आहे. ओके. हा नंबर मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होणार 1 प्लस f raised to 4 म्हणजे आपण कसा लिहू शकतो, एफ स्क्वेअर एक्स आणि त्याचा स्क्वेअर विच इज ग्रेटर इक्वल 1. ठीक आहे. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घेऊयात. एफ डॅश एक्स इंटू एफ ऑफ एक्स अपॉन 1 प्लस एफ स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर. ओके. अँड विच इज ग्रेटर इक्वल इंटिग्रेशन ऑफ 1. आणि फंक्शन पॉझिटिव्ह, कॉन्स्टंट आणि डिफरन्शिएबल कशावरती दिलेलं आहे, इंटरव्हल ए बी वरती. सो लिमिट फ्रॉम ए टू बी अँड हिअर ऑल्सो लिमिट फ्रॉम ए टू बी. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके. आता तुम्ही जर नीट बघितलं तर फंक्शन पण आहे आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. सो टू इव्हॅल्युएट धिस इंटिग्रल काय करणार, पुट एफ स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी. डिफरन्शिएट धिस टर्म, डिफरन्शिएट धिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. देअरफॉर पॉवर पुढे घेणार, 1 ने कमी करणार. पण एक्सचा फॉर्म्युला वापरला एक्स रेस टू एन चा, एक्सच्या ऐवजी कोण आहे एफ ऑफ एक्स. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करणार, मल्टिप्लाय विच इज इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स. ठीक आहे. आपल्याकडे एफ डॅश आणि एफ आहे, तर हे दोघं LHS ला ठेवूया. देअरफॉर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स विच इज इंटू डी एक्स विच इज इक्वल टू डी टी बाय 2. ओके. देअरफॉर हे जे इंटिग्रल आहे याची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार मग, 1 अपॉन बघा एफ डॅश एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स बद्दल आपल्याला काय भेटणार, डी टी अपॉन 2. ठीक आहे. आणि 1 प्लस याची व्हॅल्यू काय आहे टी, आणि टीचा काय घेणार स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू आपल्याला भेटणार 1/2 आणि याचं इंटिग्रेशन काय आहे टॅन इनव्हर्स टी. सो याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली इंटिग्रेशन ऑफ. ओके. सो याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/2 टॅन इनव्हर्स टी वेअर लिमिट फ्रॉम ए टू बी. ओके. अँड विच इज ग्रेटर इक्वल बघा 1चं इंटिग्रेशन काय येणार आहे एक्स अँड लिमिट फ्रॉम ए टू बी. Therefore 1/2 tan इनव्हर्स ऑफ, एकदा टी ची व्हॅल्यू बॅक सबस्टिट्यूट करून देऊयात. काय आहे ती, एफ स्क्वेअर ऑफ एक्स अँड लिमिट फ्रॉम ए टू बी विच इज ग्रेटर इक्वल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हा टोटल नंबर बी मायनस ए पेक्षा ग्रेटर इक्वल आहे, याचाच अर्थ बी मायनस ए ह्या नंबर पेक्षा कसं आहे, लेस इक्वल आहे. 1/2 ऍज इट इज. आता अप्पर लिमिट पुट करूया. लिमिट एक्स टेंड्स टू बी टॅन इनव्हर्स ऑफ काय आहे एफ स्क्वेअर ऑफ एक्स. या फॉर्म मध्ये पुट केलं आपण, बाकी काही नाही. मायनस लोअर लिमिट म्हणजे काय, लिमिट एक्स टेंड्स टू ए टॅन इनव्हर्स ऑफ एफ स्क्वेअर ऑफ एक्स. ओके. लोअर लिमिट पण पुट केलंय, अप्पर लिमिट पण पुट केलंय. आता पुढे काय मग, तर बघा therefore b minus a is less equal 1/2 as it is. ओके. लिमिट एक्स टेंड्स टू बी मायनस आपल्याला काय गिवन होतं बघा, लिमिट एक्स टेंड्स टू बी मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3⁴. ओके. अँड सेकंड लिमिट एक्स टेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला गिवन होतं. तर तुम्ही म्हणशाल इथे मायनस साइन आहे, इथं प्लस साइन आहे, इथं तर तुम्ही काहीच घेतलेलं नाही. फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतंय. एखादं फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजेच काय, लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन एफ ऑफ ए. आपण ही डेफिनेशन बघितली. मग हे लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिटची व्हॅल्यू पण तीच येणार आहे. आणि लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, लिमिट एक्स टेंड्स टू बी एफ ऑफ एक्स एक्झिस्ट.
लेफ्ट हँड लिमिट पण एक्झिस्ट होते, राईट हँड लिमिट पण एक्झिस्ट होते, दोघं इक्वल होते म्हणजेच हे लिमिट एक्झिस्ट होते आणि त्याची व्हॅल्यू आहे 3⁴. सो साइन घेण्याची गरज नाही. मग काय करणार, 1/2 ॲज इट इज टॅन इनव्हर्स ऑफ, आपण व्हॅल्यू टाकतोय टॅन इनव्हर्स ऑफ f²x. तर बघा f(x) ची व्हॅल्यू दिलेली आहे 3⁴ आणि त्याचा काय आहे स्क्वेअर मायनस टॅन इनव्हर्स ऑफ, बघा f(x) ची व्हॅल्यू लिमिट x टेंड्स टू a प्लस f(x) किती आहे 1 आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. सो विच इज लेस इक्वल 1/2, हा 2 आणि इथला 2, 2 2 जा 4, सो √3 येणार इथे. टॅन इनव्हर्स ऑफ √3 मायनस टॅन इनव्हर्स 1. ओके, सो विच इज लेस इक्वल 1/2. टॅन इनव्हर्स ऑफ √3 म्हणजे किती आहे π/3 आणि टॅन इनव्हर्स 1 म्हणजे π/4. ठीक आहे. सो विच इज लेस इक्वल, हियर बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन व्हॉट वी गेट π/4 into 3 12, 12 into 2 24. म्हणजेच आपल्याला मिळाले b - a इज लेस इक्वल π/24. म्हणजे एकतर हा नंबर π/24 असणार आहे किंवा त्याच्यापेक्षा लेस असणार आहे, म्हणजेच हा नंबर काय झाला ग्रेटेस्ट झाला. सो b - a ची ग्रेटेस्ट व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे π/24 अँड हेन्स ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट सोल्युशन. 52. ओके, लेट f(x) बी अ पिरियडिक फंक्शन विथ पिरियड t. फंक्शन दिलंय f(x), ओके, आणि त्याचा पिरियड म्हणजे t दिलेला आहे 3. ओके, अँड f(-2/3) ची व्हॅल्यू गिव्हन आहे 7. g(x) इज इक्वल टू दिलंय इंटिग्रेशन ऑफ f(t + n). ओके, अँड लिमिट फ्रॉम 0 to x हे पण गिव्हन आहे. वेअर हा जो n आहे n इज इक्वल टू 3k अँड k इज अ नॅचरल नंबर. हे सगळं दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला लावलेलं आहे g'(7/3). ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे, काय करणार बघा, f(x) हे फंक्शन आहे विथ पिरियड 3 आणि f(-2/3) ची व्हॅल्यू 7 दिलेली आहे. g(x) इज इक्वल टू हे इंटिग्रल दिलेलं आहे, यात जो n वापरलाय वेअर n इज इक्वल टू 3k अँड k इज एनी नॅचरल नंबर. ठीक आहे, तर आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मग काय करणार, आपण g(x) घेऊयात. g(x) इज इक्वल टू 0 to x इंटिग्रल f(t + n). ओके, आता काय करणार, आपण बघितलंय काय बाय लेबनिज फॉर्म्युला, बघितलाय की नाही, लेबनिज फॉर्म्युला फॉर डेरिव्हेटिव्ह. g'(x) काय मिळणार आपल्याला, g'(x) इज इक्वल टू f(t) च्या ठिकाणी अप्पर लिमिट पुट करणार x + n, पण अप्पर लिमिट पुट केलं म्हणून अप्पर लिमिटच्या डेरिव्हेटिव्हने काय करणार मल्टिप्लाय आणि अप्पर लिमिटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 मायनस f(t) च्या ठिकाणी लोअर लिमिट म्हणजे f(n) मिळणार, पण लोअर लिमिटच्या डेरिव्हेटिव्हने काय करणार मल्टिप्लाय, 0चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. ठीक आहे, सो आपल्याला काय मिळालंय देअरफॉर g'(x) इज इक्वल टू f(x + n). f(x + n) कारण ही टर्म तर 0 झालेली. ओके, देअरफॉर g'(x) इज इक्वल टू f(x + 3k), कारण n ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3k अँड वी नो दैट f(x) इज अ पीरियडिक फंक्शन विथ पीरियड 3. तो यहाँ देखो 3 के मल्टीपल में है, सो दिस कैन बी रिटन एज g'(x) इज इक्वल टू f(x), क्योंकि इसके बाद वो फंक्शन फिर से रिपीट होने वाला है. सो f(x + 3k) की वैल्यू f(x) आने वाली है. देयरफॉर g' ऑफ क्या फाइंड आउट करना है हमें 7/3, g'(7/3) विच इज इक्वल टू f(7/3). ओके, एंड दिस कैन बी रिटन एज f(-2/3 + 3). ठीक है, विच इज इक्वल टू, फिर से देखो 3 रिपीट हो रहा है, सो f(-2/3). ओके, सो विच इज इक्वल टू f(-2/3) क्या दिया है 7. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट सॉल्यूशन. ठीक है, थैंक यू.